Dear student, good morning everybody. Page number 57. Page number 57. Subject Math. काल आपण अपूर्णांकांची तुलना हा भाग पाहिला होता आणि त्यातले 1 ते 6 प्रश्नापर्यंत आपण घेतलं होतं, बरोबर. आता 7वा आणि 8वा जो प्रश्न आहे तो बघा, या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगतो. क्वेश्चन नंबर 7 काय बघा, फिल इन द बॉक्सेस बिलो विथ द प्रॉपर साइन फ्रॉम, बरोबर, त्यापेक्षा लहान किंवा त्यापेक्षा मोठा. लक्षात आलं तुमच्या? आता याच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे की खाली जे 1 2 3 4 5 6 7 उदाहरणं दिलेले आणि त्याच्या सेंटरला एक बॉक्स आहे. त्या बॉक्समध्ये आपल्याला बरोबर, त्यापेक्षा लहान आणि त्यापेक्षा मोठा या 3 पर्यायांपैकी योग्य उत्तर त्या ठिकाणी लिहायचं आहे या याच्यामध्ये. आता कसं करायचं ते बघा. 1/8 1/10 याच्यामध्ये कोणतं मोठं आणि कोणतं छोटं हे लक्षात घ्या तुम्ही. आता समजा एक आंबा आहे आणि त्या आंब्याचे सारखे 8 भाग केले आणि तुम्हाला एक भाग खायला दिला, आणि तोच आंबा आहे त्याचे 10 भाग केले आणि एक भाग तुम्हाला खायला दिला, तर कोणत्या आंब्याचे जास्त तुम्हाला खायला मिळेल? म्हणजे प्रमाण त्याचं कोणत्याचं जास्त राहील? की ज्याचे आपण 8 भाग केल्यानंतर तो भाग मोठा राहील या 10 भागापेक्षा, बरोबर आहे. म्हणजेच 1/8 जे आहे ते मोठे आहे. 1/8 जे आहे ते मोठे आहे. मग 1/8 कडे 2 टोक करायचे, ॲटोमॅटिक 1/10 कडे 1 टोक जाईल. लक्षात आलं? 1/5 1/3 आलं लक्षात? समजा एक खडू आहे, त्या एका खडूचे 5 भाग केले आणि तेवढाच खडू आहे त्या खडूचे 3 भाग केले. मग 5 भाग केल्यानंतर त्यातला एक भाग मोठा राहील की 3 भाग केल्यानंतर त्यातला एक भाग मोठा राहील? शाबाश, 3 भाग केल्यानंतर त्यातला एक भाग मोठा राहील. मग 1/3 जे आहे त्याच्याकडे असे 2 टोक दाखवायचे याप्रमाणे, आणि 1/5 कडे बरोबर एक टोक राहील. 1/4 1/2 1/4 1/2. आता बघा, एका वस्तूचे 4 भाग केले आणि एका वस्तूचे 2 भाग केले. मग 4 भागापैकी एक भाग घ्यायचा आहे आणि 2 भागापैकी सुद्धा एक भाग घ्यायचा आहे. मग 4 भागापैकी घेतलेल्या एका भागापैकी 2 भागापैकी घेतलेला एक भाग कधीही मोठा राहील. मग त्या ठिकाणी असं चिन्ह दाखवायचं आहे याप्रमाणे. लक्षात आलं? म्हणजे 2 टोक जातील 1/2 कडे आणि 1 टोक राहील 1/4 कडे. 1/3 1/3. आता वरही 1 1 सारखे आहे आणि खाली 3 3 सेम आहे. मग त्या ठिकाणी बरोबरचं चिन्ह लिहायचं, म्हणजे दोन्ही अपूर्णांकांची किंमत सारखी आहे. 1/15 1/20 1/50 1/20. आता इकडे 15 आहे, इकडे 20 आहे. इकडे 15 आहे, इकडे 20 आहे. मग वर जसं केलं आपण 15 भाग केले त्याच्यापैकी एक भाग आणि 20 भाग केले त्याच्यापैकी एक भाग. मग सरळ आहे, 15 भागापैकीचा जो एक भाग आहे तो एक भाग मोठा राहील. मग 1/15 कडे असे 2 टोक करायचे, म्हणजे तो झाला मोठा. 1/20 कडे एक असतो, तो झाला छोटा. 1/20 1/15 हे उलट केलं त्यांनी. मग आपल्याला 1/15 म्हणजे 1/15 याच्याकडे 2 टोक दाखवायचे. 1/200 1/100. आता याचंही सोपं आहे. एखाद्या वस्तूचे 200 भाग केले आणि एक घेतला, आणि एखाद्या वस्तूचे 100 भाग केले आणि एक घेतला, तर 100 भाग केल्यापैकीचा जो आपण एक घेतोय तो नक्की त्याच्यापेक्षा मोठा राहील. मग त्याच्या 1/100 कडे तुम्ही एक टोक करायचं आहे. समजलं सगळ्यांना? आता क्वेश्चन नंबर हा झाला 7. आता क्वेश्चन नंबर 8. यू हॅव अ फ्रूट. युझिंग दॅट फ्रूट, हाऊ विल यू एक्सप्लेन to your friend that
1/4 लहान आहे 1/2 पेक्षा आहे. तुमच्याकडे एक फळ आहे आणि त्या फळाचा आधार घेऊन तुम्ही तुमच्या मित्राला हे कसं समजून सांगसान. साधी गोष्ट आहे. समजा आता मार्केटमध्ये काय जास्त येतं आहे बघा. सध्या केळ येतात, ॲप्पल येतं आहे, चिकू आहे, ॲप्पल आहे, अजून संत्रा आहे, ऑरेंज. त्यापैकी कोणतंही एक फळ घ्या. समजा तुम्ही घेतलं ॲप्पल. काय घेतलं? ॲप्पल. 2 ॲप्पल सारखे घ्यायचे, 2 ॲप्पल सारखे घ्यायचे आणि त्या 2 ॲप्पल घेतल्यापैकी पहिल्या ॲप्पलचे 4 सारखे भाग करायचे. किती भाग करायचे? 4. त्या 4 पैकी एक घ्यायचा, तो बाजूला ठेवायचा आणि तसंच ॲप्पल आपण सेम तेवढंच ठेवलेलं आहे, त्याचे 2 भाग करा आणि त्या 2 पैकी एक घ्या. आता मला सांगा, समजा एखादी वस्तू आहे, त्याची 1/4 म्हणजे पाव भाग केला आणि 1/2 म्हणजे अर्धा भाग केला. मग पाव भाग मोठा की अर्धा भाग मोठा? साधं एकदम लॉजिक. बरोबर, अर्धा भाग मोठा. म्हणजेच 1/2 जे आहे ते मोठं राहील 1/4 पेक्षा. लक्षात आलं सगळ्यांच्या? समजलं सगळ्यांना? याप्रमाणे आपले पेज नंबर 57 वरचे जे उदाहरणं आहे ते तुम्ही व्यवस्थित सोडवून घ्या. या आधारावर अजून तुम्ही मनाने जर उदाहरणं घेतले प्रॅक्टिससाठी आणि ते सोडवले तरीही चालेल. परंतु जास्तीत जास्त मुलांनी अभ्यास करा. लवकरच तुम्हाला तुमच्या वह्या विषय मराठी, इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स म्हणजे गणित याच्या वह्या तपासण्यासाठी शाळेत मागवणार आहे. त्यामुळे लवकर वह्या पूर्ण करा, दिलेला अभ्यास करा. समजलं सगळ्यांना? थँक्यू. आणि आज मी मराठीचे प्रश्नोत्तर पण टाकणार आहे, ते पण तुम्ही व्यवस्थित सोडवा. मराठीचे प्रश्नोत्तर मराठीच्या वहीमध्ये सोडवायचे, मॅथच्या वहीमध्ये सोडवायचं आणि इंग्रजीच्या वहीमध्ये सोडवायचं. समजलं सगळ्यांना? ओके, थँक्यू.